नमस्कार शेतकरी मित्रांनो. आज आपण आळसंद येथे आलो आहे अक्षय कारंडे यांच्याकडं. अक्षयच्या सोबत आपलं ऊसा संदर्भातलीच कायम कन्सल्टन्सी असते म्हणा किंवा चर्चा असते. आज एक वेगळा विषय म्हणजे यांनी ऊस संजीवनीचा प्रयोग आले पिकांवरती केला आहे. त्या संदर्भातला अपडेट घ्यायसाठी आज आपण इथं आलो आहे. अक्षयना आपण जरा प्रश्न विचारूया की ह्या प्लॉटबद्दल त्यांनी थोडीफार माहिती सांगावी. अक्षयजी नमस्ते. की प्रयोग कसा केला, कसं तुमच्या डोक्यात आलं की ऊस संजीवनीचं ह्याच्यावरती करावं, आणि थोडीफार पार्श्वभूमी, शेतकऱ्यांचं नाव वगैरे एवढी जरा माहिती आम्हाला द्या. सर काय झालं, एक 2-3 वर्ष आता आल्याला चांगला रेट होतं म्हणून आल्याला जरासं नाव झालं. मग आपण काय म्हणलं आपल्या गावात पण आपलं प्लॉट कोड्या. बरं. मग पहिल्यांदा आम्हाला काय अनुभव नव्हता. मग म्हणलं आपली जी ऊस संजीवनी जी ऊसाला आपण जी वापरतोय, ज्या पद्धतीने शेड्यूल आहे अडसाली पूर्व हंगामी चालू, त्या पद्धतीने म्हणलं आपण मे मध्ये आल्याची लागण करून ह्याला वापरायचं सगळं प्रोजेक्ट. बरं. मग आमचे हे दिलीप जाधव म्हणून आहेत, त्यांना म्हणलं तुमच्या आपण प्रोजेक्ट करूया का. तर ते म्हणले तुम्ही जे सांगताल ते आपण करायचं, कारण लागण खोडवा नेडवा आपण यांना चांगला म्हणजे उत्पादन काढलेलं आहे ऊसाचं केलं होतं आपण ऊस संजीवनीचं. बरं. मग ही एक टोटल आपला एक 22 गुंठ्याचा प्लॉट आहे. बरं. आणि आता आपण 18 मेला आपण लागण केली आल्याची. बरं. लागणला जसं आपल्या ऊसाला आपण जसं खतं घेतो, बेसल डोस, ब्लॅक बॉक्स चालवण्या, ऊस संजीवनी फवारणी, तसं आपण ह्या प्लॉटला लागल्यानंतर बरोबर 45 दिवसाने पहिली ब्लॅक बॉक्सची चालवणी झाली. 2 महिन्यानंतर पुन्हा ह्याला ऊस संजीवनीचा पहिला स्प्रे घेतला. असं टोटल ब्लॅक बॉक्सच्या 4 फवारण्या आळवणी झाल्या. त्या ब्लॅक किट 4 वेळेला सोडली आणि ऊस संजीवनी 4 स्प्रे झाले, 4 फवारण्या झाल्या. प्लस ऊस संजीवनीचे जे जीवाणू किट आहेत ते 2 झालेत. जीवाणू पण सोडले. आणि 7-7 दिवसाला ह्याचं फर्टिगेशन चालू आहे. आणि पूर्ण म्हणजे जसं घरात आपण लहान बाळ जसं सांभाळतो पहिल्या दिवसापासून, त्या पद्धतीनं सगळं काटेकोर पद्धतीनं त्या कॅलेंडर लिहून ठेवले. दर रविवार ह्याला खतं गेले पाहिजे. दर 1 तारखे ते 15 तारखेला पहिला स्प्रे, दुसरा स्प्रे झाला पाहिजे. ह्याला कसं आहे, 15 दिवसात कीटकनाशक, बुरशीनाशक आणि टॉनिकची फवारणी घ्यावी लागते. आणि 7 दिवसाला फर्टिगेशन करावं लागतं. आता म्हणजे ऊसातलं मला समजतंय, पण आल्यातलं मला नेमकं समजेना की याचा रिझल्ट काय तुम्हाला मिळाला, कसं काय रेटिंग घेतलं याच्यात. सरासरी 6.5 महिन्यामध्ये हा कंद एवढा कधी नसतोय. बरं. हे 6.5 महिन्याचा कंद आहे एवढा. आणि असा कंद याला कमीत कमी 9 ते 10 महिने लागतात. अरे बापरे. बरं. 10 महिने लागते. ओके. आता ह्याला विक्री व्यवस्था काय केली आपण, आता काय केलंय, दर कसा मिळाला गावात आता सगळीकडे 23 रुपये रेट आहे. 23,000 रुपये टन. 23,000 रुपये टन. पण इथे आपले एक सुरेश शेठ म्हणून आहेत, ते त्यांनी प्लॉट बघितला आणि आम्ही न काय बोलतात ते म्हणले तुम्हाला टनाला 3,000 रुपये वाढवून द्यायचे. का 3,000 रुपये वाढवून का देणार? कारण ही जी मालाची साईज आहे ना, ही आता 6.5 महिन्यात किंवा 7 महिन्यात आता कुठल्या पंजा आहे ना सर, पंजाला ज्यादा महत्व आहे. असा पंजा शक्यतो कोणाला बनत नाही. आणि ह्या वयात बनत नाही, म्हणजे वयात तर 6.5 महिन्यात. त्या 6.5 महिन्याच्या हिशोबाने यांनी अप्रतिम असा माल बनवलेला आहे. ह्याला बनवाय 11 महिने जातात तसे, तरी पण त्यांनी एवढं छान आणि एवढं चांगलं सगळं नियोजन, परफेक्ट नियोजन, करेक्ट कार्यक्रम आलेला गेलेला आहे त्यांनी. साहेबांची प्रतिक्रिया कशी आहे मालक? अक्षय आणि ऋषिकेश या दोघांचं जेवढं सहकार्य लावलंय, त्यामुळे एवढा कंद आणि एवढं उत्पादन घेण्यात सक्सेसफुली झालं. अक्षयच्यावर आणि ऋषिकेशवर तुमचा पहिल्यापासून मला वाटतं विश्वास आहे? पहिल्यापासून म्हणजे मी ऊसाचं पहिल्या वर्षी आम्ही नेडवं ज्यावेळी घेतलं ऊस संजीवनीचं म्हणजे स्प्रे आळवणी घेऊन, नेडव्याला आम्ही 1.5 टनानं अवरेज काढलो होतो. नेडव्याला 1.5 टनानं बसलो. हो, नेडवं गेलो होतं. लागणीपेक्षा जास्त नेडवं गेलो. फेसबुकला आपले पोस्ट आहे आपली त्यावेळेची. आणि त्यामुळं अक्षय आणि ऋषिकेश म्हटले की आपण नाना यावेळी आपण आल्यावरती ऊस संजीवनीचा उपयोग करूया आपण. तुमचा लई धाडसी निर्णय म्हटला पाहिजे. नाही, या दोघांच्यावर एवढा विश्वास आहे, त्यामुळे सक्सेसफुली झालं. खर्चाखंड तुम्हाला तर कसं वाटतं? खर्च हा फारसा आम्ही केलाच नाही. म्हणजे बेसल डोस टाकल्यामुळे जे बाकीचे जे म्हणजे भर करताना जे 2-3 वेळा जे डोस टाकले जातात ते आम्ही न वापरता फक्त एकदाच बेसल डोस, ते पण 7-7.5 हजार वापरला. त्यानंतर आम्ही आठवड्याला जे नॉर्मली किलो, 2 किलो, 4 किलो जी खताचं नियोजन आहे ते, आणि स्प्रेच्या बाबतीत बुरशीनाशक, कीटकनाशक आणि आपल्या ऊस संजीवनीचे स्प्रे हे घेऊन आपण एकंदरीत आता ह्याच्यात तुम्हाला नफा बऱ्यापैकी झाला. हो, नफा चांगला झाला. त्यांना आपलं आता नाही म्हटलं तरी 7 टनानं म्हणजे 750
किलो गुंठ्याला प्रतिटन म्हणजे 700च्या वर तर 700च्या वर अवरेज निघणार याच्यात काही शंका नाही. सरासरी ॲव्हरेज आपल्या इकडे जर काढलं तर एकरी 18 ते 20 टन खर्चून झालं 7 महिन्यात. पण हे आपल्याला अर्ध्या एकरामध्ये कमीत कमी 13 ते 14 टन माल निघाले. 4 टनाचं प्लस मिळणार. प्लस आणि याची बाजार रेट जरा पाहिजे होता चांगला, अजून पैसे लई चांगले झाले. मागण्या वेळी 115 घेतला, आता 26 ला थांबावं लागतं. 115 ते 115 रुपये किलो. 115 रुपये किलो. होता. टन टन. अरे बापरे. आता आमचे एक तुम्हाला ओळख करून देतो. हे गुलाब मोरे म्हणून आहेत. नमस्ते नमस्ते. दुकानदार हे बघते. 2 वर्षापूर्वी त्यांनी आले गावात सुरुवात त्यांनीच केली म्हणायला काय अर्थ आहे. त्यांच्या प्रेरणेनंच आम्ही म्हणजे आलं लावलं थोडक्यात. सुरुवात माझ्यापासून आहे, सुरुवात तुम्हीच आहे. आणि गावातले एकमेव व्यक्ती असे आहेत एका एकरात 52 लाख रुपयाचं उत्पादन घेतलं. अरे बापरे. माझ्यावर पण चांगले पैसे आहेत. या 2.5 वर्षात आल्यातून 1 कोटी रुपये कमवले. अरे बापरे बापरे. मला खरं तर अक्षय साहेब म्हणत होते मागच्या सीझनला की अर्धा एकर आलं करूया, पण माझं धाडच झालं नाही. म्हटलं आल्यात चुकून फेल गेलो तर ऊसातच चांगलं चालू आहे ते गोंधळ व्हायचा सगळा. नाही पण तुमच्या धाडसाचं खरंच कौतुक केलं पाहिजे. फॉर्म्युला आपण कुठलाही इतर पिकांवरती अजिबात वापरत नाही किंवा वापरू नका म्हणून सुचवतो, पण हेच कलाकार आहेत मेन. ह्यांनी मला वाटतं अक्षयला कसं आहे, तुमच्या थ्रू का असं अक्षयला अडचणच्या शेतकऱ्यांना अतिशय त्याची चांगली मदत आहे. तर लोकांना घालायची पूर्ण त्याची क्षमता आहे, पण तिथे व्यवस्थित मार्ग लावणार माणूस उत्पन्न पण मनासारखं चाललं. माझं या प्लॉटला साहेब आहे ना 7 दिवसाला माझं काही येणार विजिट असते. त्यामुळेच ते खरं तर जमलंय सगळं. लक्ष असते. मला यात आवड आहे, त्यामुळे मी आपलं सेवा करत राहतोय. अक्षयचं आणि आमच्या ऋषिकेशचं खरंच कौतुक आहे. सातत्य त्यांनी ठेवले. म्हणजे असं नाही, मला तर आठवत नाही की त्यांचा कुठला वर्ष त्यांचं फेल गेले. दरवर्षी त्यांचे 7, 8, 9, 10 प्लॉट 100 टनाच्या पुढे असतेच. फलाप महत्वाचं आहे सर, नुसतं औषध देणं महत्वाचं नाही. त्याला जाऊन आता हे कसं म्हणतात आठवड्यात एक विजय न सांगता येऊन जाते, ते मालक असं वगैरे नसू ते स्वतः येऊन जाते, ते महत्वाचं आहे ना. अशा तऱ्हेने आपण अक्षयदादांचा आज आभार मानूया. त्यांनी वेळात वेळ दिला, प्लॉट एवढा छान आणला, त्याची माहिती सांगितली. श्रेय खरं तर आपलं नाही आहे, हे सगळं त्यांचं आहे, पण त्यांनी मोठ्या मनानं आपल्याला म्हणजे हे सांगितलं की ऊस संजीवनीची ट्रीटमेंट आपण वापरली, त्याने प्लॉट चांगला आलाय. त्याबद्दल तुमचा आभार. धन्यवाद साहेब. धन्यवाद.